उघडा डोळे बघा नीट, यातला एक एक माणूस तुम्हाला ह्या गल्ली गल्लीत फिरताना दिसणार. आमचा दीपक सावंत असेल, अविनाश पांचाळ असेल, राजू नगराळे असेल, आमचा रोहिदास असेल, आमचा उमेश करकेला, आणि ही जी सर्व टीम आमची माणिकताई पतनताई, आमचे सर्व विनाताई उकरंडे, आणि आज आम्हाला हा सर्व आशीर्वाद द्यायला ज्याने आम्हाला घडवलं आणि या महाराष्ट्राला बनवलं, त्या सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राटांचे एक कट्टर सहकारी म्हणून शरदजी आचार्य, जो चेंबूरचा बुलंद आवाज, चेंबूरचे शिल्पकार, त्यांचे सुपुत्र आणि आमचे उपनेते सुभाषजी आचार्य उपस्थित आहेत. सन्माननीय बानगुडे पाटील साहेबांना आज आम्हाला आमच्यासाठी इथे पाठवले. आम्ही जेव्हा विचारलं की कोण नेता आम्हाला देत आहे का, तर बरेचसे नेते आमच्याकडे येत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आणि आमचे सुद्धा आम्हाला आशीर्वाद देऊन बरेच जण गेले. आमचे अमित साहेब ठाकरे युवा नेतृत्व आमच्याकडे येऊन गेलं. आमचा संयमही, आणि ज्यांनी कोविडमध्ये आम्हाला संरक्षित केलं ना, ते आमचं नेतृत्व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे येऊन गेले. आणि मासाहेबांनंतर ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय आणि ज्या सतत पाठीमागे असतात, ज्या मासाहेबांची आठवण देतात, त्या रश्मीवहिनी ठाकरे आमच्यासाठी येऊन गेले. संरक्षण करायचं आम्ही ठरवलंय, सुरक्षितता नारीनं द्यायचं ठरवलंय. पूर्ण वॉर्ड बघा, 26 CC कॅमेरे युक्त आमचा आहे वॉर्ड. उंच उंच मनोरे, हायमास लाईट, ज्या आम्ही हायवेला बघायचो ना, तो हायमास आम्ही आता आमच्या गल्लीत आणलाय. बरीचशी कामं आहेत सांगायसारखी, तुम्ही दमून जाल, तुम्ही थकून जाल, कारण आम्ही महिला बचत गट बनवले. आज त्यांना उभारी दिली, आम्ही ताकद दिली. काल महिला बचत गटांना मशिनी वाटायला राज्याचा मुख्यमंत्री येतोय. महापालिकेचं काम, जेंडर बजेटचं काम, ताकद बनवली आम्ही महिलाची. निराधार महिला आम्ही ताकद दिली त्यांना. आमचा दीपक भाऊ ताकद देतोय. आजारपणात आमचा राजू हॉस्पिटलला घेऊन जातो, रिक्षेने तर रिक्षेने. आमची मनसेची सेना, खळ खटॅक आम्ही सुद्धा करणार आहे आता सुरू, चल सटॅक. पण आम्हाला हे नको आहे, आम्हाला हे नाही करायचं आहे. आम्हाला लोकांच्या विकासासाठी जायचं आहे. आणि मी तर आता विकासावरच येणार, कारण आम्हाला मार्गदर्शन करायला आमचं नेतृत्व इथं आलेलं आहे. तुम्हाला सांगतो, सत्ता कशी मिळाली ते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सगळं आयोग, निवडणूक आयोग, EOW फबलू सगळं घेऊन आम्हाला गुंडाळलं. एक शरदचंद्र पवार, एक महाराष्ट्राचं नेतृत्व हिमालयासारखं. राजसाहेब ज्यांनी सुरुवातीला, ज्यांनी म्हणजे आम्ही सर्वांनीच अच्छे दिन येणार, आम्ही म्हटलं येऊन दे अच्छे दिन. नेत्यांनी सांगितलं, आम्ही गेलो अच्छे दिनच्या नादात. आज आम्हाला पश्चाताप होतोय. आणि आज अशी परिस्थिती आली की आमच्या मुंबईच्या वर घाला घालताय. मी आता इथे येतोय, मागची निवडणुका झाल्या खासदारकीच्या, घाटल्याचा प्रोजेक्ट, ते म्हणतायत ना, मीच केलंय. वाटोळ करून गेलेत तुम्ही आमच्या घाटल्याचं. या सगळ्या घाटल्याला तुम्ही एकाच बागुलबुवाच्या ताब्यात दिलात. आज ही सोसायटी, उद्या ती सोसायटी, परवा ती सोसायटी. आम्ही पण भाबड्या मनाने आमची लोक गेली, उद्या विकास होतोय. आम्ही सुद्धा विरोध केला नाही का, तर लोकांचं काम होत असेल तर होऊन जाऊन दे. पण तुम्ही काय केलं, 50 एकरचा भूखंड घातलात घशात. घातलात. रिके आणला, क्लस्टर आलं, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, आणि मग ते म्हणायला लागले की हे सगळं माझंच आहे आणि मीच करणार आहे. तुम्ही ज्या पद्धतीने गुंडाळून आम्हाला भुलैया दिलत ना, त्यातून आज सुद्धा आमचा समाज बाहेर पडत नाही. आमची लोक बघतायत, बोंबलतायत, SRA कधी होणार. आणि त्यांचे जे मुख्य प्रवर्तक बनवले होते ना, हे लाचार, भाडखाऊ. मी तर त्याच्यावरच्या आणखीन पुढे जाऊन म्हणेन, हे बिल्डरचे बडवे. आणि तुम्ही सुपारी घेतली बिल्डर लोकांची. विधानसभेत तुम्ही आवाज उठवताय बिल्डर लोकांची नावं घेऊन. जेव्हा अशी नावं घेऊन बोललं जातं तेव्हा म्हटलं जातं ही सुपारी आहे. ती सुपारी वाजवायचं काम केलंय तुम्ही. मी तुम्हाला चॅलेंज करतो, माझी 10 वर्षातली कामाचा RTI टाका.
एक जरी कामात चूक निघाली ना तर मी बोलेन ते, पण तुमचे जर सगळे निघाले ना, आज जे हॉल बांधलेत त्याची तुम्ही भाडी खाताय, त्याच्या आज कोर्टात केसी चालू आहेत. बालवाड्याच्या नावाने बांधले, व्यायामशाळेनं दिलेत. खासदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेस केलेलं भाषण बघायचं तुम्हाला. मी नाही म्हणणार, साहेब म्हणायचे, राजसाहेब. मी थोडं 2 मिनिटात बोलतो. ह्या पंतप्रधानांनी जो एसआरएचं जे काम चाललेलं आहे त्याचं सर्व श्रेय खरं आमचे खासदार राहुल शेवाळ्याला द्यायला पाहिजे. त्यांनी दिल्लीची जी मान्यता होती ती दिल्लीची मान्यता घेऊन आलेली आहे आणि बोललेले आहे. मी थोडं 2 मिनिटात बोलतो. ऐकलं, सर्व मान्यता मिळाल्यात एन्व्हायरमेंटच्या, यांनी आणल्यात. मुख्यमंत्री एक येऊन सांगतोय, ज्यावेळेला राजाचा मुख्यमंत्री अशा भूमिका घेतो आणि बोलतो ना, त्यामुळे त्यांनी तंत्रशुद्ध आणि चांगलं आणि खरं बोलायला पाहिजे, ही त्यांनी शपथ घेतलेली असते. आणि परत पुन्हा एकदा यांनी भाषण केलं. आमचे रवी महाडिक म्हणून आहेत, त्यांची इथली फाईल घाटल्यातली एक राहिलेली आहे. एन्व्हायरमेंटचं खूप काय मोठं म्हणजे बिल्डरला ब्लॅकलिस्ट केलं, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जॉईंट मीटिंग घेऊन तो जो एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी सोडवला आणि तो झोपडपट्टीचा प्रश्न तो मार्गी लावला आहे. आणि मला वाटतं ह्या पुढच्या हप्त्यात तिथे आपण ताबडतोब उद्घाटन घेतोय. पुढच्या हप्त्यामध्ये त्या एसआरएचं उद्घाटन होईल. ऐकलं का? ऐकलं का? झूट बोल पण नीट बोल. शपथ घेतलेली दाढी काढायची, ती खरी जर काढली नसती ना तर आज 19 मायाचा दाढी झाली असती, पण टॉवर नसता झाला. पुन्हा आहे ना, तुम्ही आमिषाला बळी पडले आणि आमच्या आमदारांनी केलेला काम पण तो राजकारण करू शकला नाही, आपल्यासमोर मांडू शकला नाही. आणि आम्ही कमी पडलो. लक्ष्मी नाही, ती वाम मार्गाने आलेल्या पैशाला आम्ही कमी पडलो. म्हणून आज आम्ही आणले सरस्वती आली ना तर तिच्या बोलीतून तिच्या कामातून लक्ष्मी येते. वाम मार्गाची लक्ष्मी आणि दिवे घेऊ नका. आणि आम्ही भुललो. आमच्या लाडक्या बहिणींनी सुद्धा थोडंसं मदत केली. आणि हे 2 लक्ष्मी आणि लाडकी बहीण या हातात हात घालून आज KYC होत नाहीये. 2 करोड लोक महाराष्ट्रातली वर परेशान आहेत. आणि मग शेवटी निवडून आले आणि हळदी कुंकू घातलं. तुमच्या सौभाग्याला हात घातलाय तुमचा तो तुमच्याशी खेळ खेळला जातोय. तेव्हा परत काय म्हणाले ऐका. मी आज बोलणार नाही कारण साहेब बोलणार आहे आणि मी नंतर 2 मिनिटात एका महिन्यामध्ये या पाठच्या झोपडपट्टीचा आम्ही नारळ शिंदे साहेबांच्या हस्ते फोडणार. 1000 झोपड्यांचं काम आम्ही गेल्या बाजूला आमचे 18 झोपडी भास्कर शेडेकर, आमच्या विजय साटले, इथे रवी महाडिक, आमचे लक्ष्मण पांढरे, इथलं काम आता संपूर्ण हातात घेतले. शिंदे साहेबांनी खास करून सांगितले हे खारदेव नगरचा कायापालट मी करणार. आणि जर का जो बिल्डर करत नसेल तर रमाबाई कॉलनीमध्ये जसं मी तिथला बिल्डर हटवून तिथे आम्ही आपला MI माडीला तो काम दिलेलं आहे आणि बोललेले आहे. हे थांब जरा थांब. सुप्रीम मधून आलाय सारे 3Kचा पण सुप्रीम टू आलाय. हे सांगतात सगळे परमिशन आलेत. या सोसायटीचा प्लान आम्ही बदली केलाय. प्लान सोसायटीचा आहे ना, ठरलेला प्लान लोकांना आवडला नव्हता, प्रूफ केलेला. त्या मुख्य प्रवर्तकाला विचारा. हरामखोरने तो कमिटीला न सांगता इथं विश्व असेल, उमेश असेल, आमचे पेडणेकर असतील, विचारा त्यांना. कोणाला न सांगता तो प्लान बदली करायला मी लावला. 2022ला 16,000 भाडं तेव्हा आम्ही नक्की केलेलं. आम्हाला विकास पाहिजे. अमरनगरला बोलतायत अनिल पाटणकरने विकास अडवलाय. मी चेक वाटायला यांच्या खांद्याला खांदा लावून गेलो होतो. आमचे आमदार गेले होते की लोकांचं होणं गरजेचं आहे. आज फक्त 70 लोक बाहेर गेलेत. 3.5 वर्ष झाली लोक तिथेच बसलेत आणि आज भाडं पण देत नाही. आणि तो बिल्डर बँक करप्ट झालाय. तो काम करू शकतो का विचारा त्यांना.
फसवतायत, निव्वळ फसवतायत, उघडा डोळे. म्हणून मी बोलतोय बघा नीट. मागच्या महिन्यात म्हणाले 6 महिन्या अगोदर आपण एक काम करू, काम झालं पाहिजे, आम्ही ऑर्डर आणूया. मी म्हटलं खाली करता येणार नाही, डिसेंबर नंतर बघू, जानेवारीला गेलं तर 18,000 भाडं. ते म्हणतात नाही नाही नाही, देतोय भाडं, घेऊया, ह्याला अडकूया. हा अडकला का काम करायला लागेल. आज मला तिथे सांगणं आहे, आता ते भाडं घेऊन येतील ना, 2 वर्षाचंच भाडं घेणार. आम्ही लोकांसाठी एकत्र आलो होतो काम करायसाठी, आणि काम करायचं आहे आम्हाला, म्हणून कधी विरोध केला नाही. पण हे तुमची भामटेगिरी आहे ना आणि भडवेगिरी, आज दलाली तुम्हाला बंद होणार आहे, म्हणून आता दुसरा बिल्डर आणखीन दलाली मिळवण्यासाठी. आणि ही भाषा आम्ही आता का वापरतोय तुमच्या भाषेत. अरे तुम्ही विधानसभेचे आमदार आहे, जरा लाज बाळगा बोलताना, विचार करा बोलताना. तुम्ही जर भाषेची पातळी सोडली तर आम्ही तर आता कॉमन मॅन आहे, आणि कॉमन मॅनला सर्व बोलायचा अधिकार असतो. जरा विचार करून बोला. ओम आशा किरणचे चेक वाटले सोसायटीचे. ओम आशा किरणचे चेक वाटले सोसायटीचे. पाण्यातून बाहेर गेलो आणि आता बरेच वर्ष निघून गेली, 17-18 वर्ष होत गेली. देवाच्या कृपेने आणि जनता जनार्दनच्या आशीर्वादाने मी परत घाटल्यामध्ये आलोय. आणि मला हे असं वाटतंय की देवाने मला परत घाटल्यात आणले ह्यासाठी की राहिलेलं माझं जे काम आहे SRAचं ते पूर्ण करण्यासाठी देवाने मला परत या घाटल्यामध्ये आणलं. आणि आज निवडून आल्यानंतर पहिलाच आज आम्ही आज चेक वाटप ठेवला आहे. भरपूर मेहनत करावी लागली. राहुल शेवाळे साहेब आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी या प्रोजेक्टसाठी भरपूर मदत केलेली आहे. आणि जे इन्व्हायरमेंटचं जे लफडं होतं ते लफडं पूर्ण मिटवून शिंदे साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि मी तुमच्या मार्फत एवढंच सांगतो की मी आहे तोपर्यंत या खारदेवनगर घाटल्याचा कायापालट पूर्ण करेन. जे राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करेन, एवढंच या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर मी आपल्याला सांगू इच्छितो. नगरसेवक असताना मी इथे हा प्रोजेक्टची सुरुवात केली. लोकांचं जे अग्रीमेंट आहे ते अग्रीमेंट आम्ही ह्या मंदिरामध्येच भरलं आहे. आणि आज चेक वाटप करताना सुद्धा आम्ही आज ह्या मंदिरामध्ये चेक वाटप करतोय. आणि बघितलं, नगरसेवक झाल्यानंतर सुरुवात केली, मग 10-12 वर्ष काय हजामत करत होते काय. आणि ह्या एन्व्हायरमेंटच्या प्लॅन बरोबर त्या शाळेची प्लॅन पाठवलंय, म्हणून यांची ही नाटकं चालू. यांना शाळा बांधून पाहिजे. मागे माझ्यावर आरोप केले होते निवडणुकीच्या अगोदर, मी नगरसेवक व्हायच्या अगोदर, की पाटणकर शाळा तोडतोय, कंप्लेंट केली शाळा तोडतोय, मोर्चा काढायचा आहे. मी पोलिसांना म्हटलं त्याला मोर्चा काढायला परवानगी द्या, माझ्या घरावर येऊन दे, बघतो मोर्चा. कंप्लेंट कोणाची आहे? शाळेची, तुमची नाही. मग माझ्या घरावर कसा काय मोर्चा आणणार? आज पण शाळा तुटली नाही, आता ती बिल्डरकडून बांधून घ्यायची आहे. चेक वाटप केले, बिल्डर ऐकत नाही. भाडं वाढून पाहिजे पण हा बिल्डर ऐकत नाही. हा बिल्डर ऐकत नाही. एवढा मोठा बिल्डर आहे ना तो, त्यांनी त्यांना CM कडे नेऊन बसवलं तेव्हा. आणि मग ते काय म्हणाले, हे लास्टचं ऐका, कारण नंतर मला साहेबांना ऐकायचं. करायला गेलो ते 160-120 खोल्या रवी माडकाचे इथे आम्ही 160 खोल्या खाली करायला गेलो. ते 160-120 खोल्या खाली झाल्या. तिथे बिल्डिंग बांधायला चालू करायचं तरी पण तिथे आणीबाणी झाली. तिथल्या लोकांचा विचार होता की भाडं वाढवायचा. तुम्हाला बंधूंनो सांगतो, बंधू भगिनींनो, भाडं वाढायसाठी ते साक्षीदार देणगार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर निलेश मोदीला बसवलं होतं की तुला काय ना काहीतरी आम्ही करू. साहेब बोलतायत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना की तुझ्या काहीतरी एकेका वाढवून काहीतरी करेल, परंतु काहीतरी भाडं वाढव. तर हा एवढा चिकट एक पैसा वाढवला. हे पैसा वाढवल्यानं आज लोकांना तेच सर्व लोकांना वाटतं की भाडं वाढायला पाहिजे. परंतु असा बिल्डर भेटलाय चिकट, म्हणजे आता काय बोलून काय जातं, कसं काय बोलत असं मला झालं. आमदार बघितलं, एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर बसवलं, वाढव भाडे, वाढव भाडे, वाढव. ही मिन्नतवारी.
एवढ्या मोठ्या नगरविकास सारख्या खात्याचे मंत्री ही हिंमतवारी का? म्हणून सांगतोय, आले बघा, चला जायचं, तुम्ही या, आम्हाला घेऊन चला. पण आमची ही लढाई आहे, SRAची लढाई आहे. या लढाईला आणि पोलीसवाल्यांना माझं सांगणं आहे, जर तुम्हाला घेऊनच जायचं असेल तर मी आता फ्री आहे. कारण तुम्हाला उमेदवार आम्ही दिलेला आहे. ही टीम एकत्रितपणे आम्ही काम करणार आहे. मस्तपैकी आराम करीन. आज 14 वर्ष तिथे राम वनवासात होते ना, आज आम्ही 14 वर्ष सगळ्या वॉर्डमध्ये वन फिरतोय तुमच्यासाठी. पण याच्या पुढचं मिशन असेल, मिशन SRA. अजितने सांगितलं ते नाही, डेव्हलपमेंट घातल्यासाठी. जर हा विकास करणार नाही, पांडू आहे, गांडू आहे, तर तो विकास आणताना विचार केला, कुठला तरी विचार केला होता? आणलाय, आता त्याला दोष देऊन सुप्रीम मधून आलेला, आता त्याला हकलायचं आहे करताना का? तुम्हाला आता त्याच्याकडून मिळणारी मलाई बंद झाली आहे. एक तिकडे आलाय अण्णा मलाई आणि इथे आमच्याकडे आलाय SRA मलाई. विचार करा. निशाणी तुमच्या समोर आहे, मशाल. तुम्ही घेतला जरी आमचा धनुष्यबाण तरी आम्ही घेतो. रामाची आण, निवडून आणा मशाल. महाराष्ट्रात, मुंबईत आणि या घाटल्याला करूया विशाल. तुमच्यासाठी सदैव कल, आज और कल. अनिल पाटणकर, धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.